स्वागत। आजच्या शिळ्या बातम्या। काल संध्याकाळी परीटवाडीचे राशीन बस क्रमांक MH16 ही बस केळ्याच्या सालीवरून घसरल्याने 4 पलट्या झाल्या। बस घसरत विहिरीत पडली, परंतु एका काडी पैलवानाने आपल्या चड्डीची नाडी काढून एसटीला बांधून एसटी वर काढली। एका भीषण अपघातामध्ये मुंगी आणि हत्ती यांची धडक होऊन हत्ती गंभीर जखमी झाला। हत्तीची सोंड फेविकॉल चिटकवण्याचे डॉक्टरांचे प्रयत्न असफल। परीटवाडी गावात भरणार नवरदेवांचा बाजार, मुलीच्या बापांना सुवर्ण संधी। परीटवाडी गावचे प्रसिद्ध वेशभूषाकार ज्ञानेश्वर पंडित यांनी नुकताच एका तासात तलवारीने 1000 दाड्या करण्याचा विक्रम केल्याने त्यांची वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ गिनीज बुक मध्ये नोंद। परीटवाडी गावचे सखा पाटील यांचे सुपुत्र सनी सखा पाटील व दगडोजी धोंडोजी फत्रे यांचा भीषण अपघात। या बरोबर आजचे बातमीपत्र संपले। नमस्कार। छबुराव बोलतोय, इकडून आबुराव बोलतोय। बोल की, कस काय फोन केला? अरे 2 दिवस झालं काय दिसेना छबुराव। मग कुठं आहे सध्या? 2 दिवस झालं घरातच फ्री फायर खेळतोय। अरे 2 दिवस झाले कसे गेले ते कळलंच नाही। नुसतं फ्री फायर मध्ये डोकं होतं, नुसतं धड 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 धड, नुसता डबल किल, नुसता हेडशॉट। अरे अंगुल सुद्धा किल नाही, तसंच आलं इकडं। ती पण अर्जंट कॉल आला म्हणून यावं लागलं। लईच डेंजर आहे रे तू, आपलं कामच तसलं असतं। अरे तुला पाटलाची पोराची बातमी कळाली का? का रे, काय झालं? अरे धडकलं किती फोनवर बोलता बोलता। अरे लईच वाईट झालं, तू भेटायला गेलता का? अरे आज तर घराच्या बाहेर निघलो, जाऊ थोड्या वेळाने भेटाय। अरे जाऊ लगेच, सकाळ सकाळ पाटलाच्या घरी चहा तरी होईल। अरे तू कुठं बसलाय? अरे हे काय खडकाच्या मागे, आणि तू कुठं बसलाय? हे काय तर माळाच्या मागे बसलोय। मोबाईल मध्ये लोकेशन तू जवळच दाखवतोय। हा काय येतोय मी? हा दिसला दिसला दिसला, बस खाली, धुवा आधी, नाही तर होईल राहडा। उरक लवकर, धु, वत पाणी। ग्रामपंचायतची पार्टी आपलीच बसली पाहिजे, तेवढा खर्च होऊ दे।
म्हणतीया. अरे पाटलाच्या घरी काय चाललंय? आपण आलोय कशाला? काहीतरी आयडिया करला का? बघा आता मी काय करतो. ओय यार, मी मरत आहे, माझा मोबाईल दे. मरण सन्या, चिमणे, इकडे ये ग. आजपासून सगळ्यांचे मोबाईल बंद. पाटलीन बाई, आजपासून तुझा पण मोबाईल बंद. तुझ्या मोबाईलमुळे किती दिवस झाले मी करपलेल्या भाकरी खातोय. पप्पा, मला सांगता तुम्ही तरी काय करता? तुम्ही 24 तास फोनवरच असता की. मला शिकवता? आयो, पोरांना काय मारताय? खरं आहे त्यांचं. सारखं कानाला मोबाईल. माणूस काय बोलतोय काही लक्ष नाही. नुसतं आपलं हु करतात. खरं आहे तुझं. आजपासून मोबाईल मापात म्हणजे मापातच. आता कसं बोलतात पाटील? ठेवा आता 2-4 कप चहा. ठेव ग 4 कप कडक चहा. बरं ठेवते हा. हेडशॉट चिकन डिनर भुया. वाव, ब्युटिफुल. तिकीट मलाच मिळालं पाहिजे. गाढवा पुढं वाचली गीतं. कालचा गोंधळ बरा होता. चल आता टपरी तिकडेच चहा घेऊ. मारुती हल्ला असेल. मित्रांनो आणि पालकांनो, मोबाईल जितका चांगला आहे तितकाच घातक सुद्धा आहे. तुम्हाला निरोगी आयुष्य आनंदाने जगायचे असेल तर मोबाईलचा वापर गरजेपुरताच करा. मुलांना अभ्यासापुरताच मोबाईल द्या. गेम खेळण्यासाठी मुलांना अजिबात मोबाईल देऊ नका. त्यांचे डोळे, डोके, मन, स्वास्थ्य बिघडवू नका. आणि हो, सर्वात महत्वाचे, अगोदर आई वडिलांनी मोबाईलचा अतिरेक टाळा. मुलांसमोर नको ते व्हिडिओ, शॉर्ट्स, रील्स अजिबात पाहू नका. स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद. धन्यवाद. सुंदर असं या ठिकाणी सादर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले